काही विकास झालाय की नाही झालेला आहे? नाही झाला काय. हं? नाही. काहीच नाही झालेला आहे. शिक्षण चांगला मिळतो का गावामध्ये? नाही मिळत काय. गावामध्ये जसं शाळा आहे तर तिथे शिक्षक आहेत, पाण्याचे साधन नाही आहे. त्याचं पाण्याचं साधनच नाहीये. नाही आहे. हे हिरबी कवापासून तसंच आहे. BA कोणत्या कॉलेजमध्ये आहे? मॉरिस नागपूर. दारूबंदी. आपल्या गावामध्ये किती लोक दारू पितात? काहीच नाही, फक्त गावामध्ये एक लायब्ररी पाहिजे झालं. पटलं माझं? मग मला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून. त्याचंच नाव गावाशी. गावाशी त्यांना सबस्क्राईब करा. थँक्यू. चला, हे गावातले आपले घर आहेत. अशा प्रकारे ज्यांना घरकुल आले त्यांचे घर थोडे चांगले आहेत. काही विकास झालाय की नाही झालेला आहे? नाही झाला काय. हं? नाही. काहीच नाही झालेला आहे. आमच्याकडे साधनच नाही, कोणतंच काही नाही झालं. कोणत्या गोष्टीचं साधन नाही आपल्याकडे? रोडाचं मग आपल्या हा रोडाचं नाही का, हा हा हा. हो, रोड तर खूपच खराब आहे, बघत आलेले आहे आपण. फक्त ते रोडाचंच आहे. अच्छा. काही हे नाही. लेकरं बाराला तिकडून येत आणि थोडासा शाळेत येतात नाही का, तर आता हो, हे त्यांनी सांगितलं हा. काकाजींनी पण की ते रस्ता नाही म्हणून येण्यासाठी शाळेमध्ये. लेकरांना मुलांना हम्म. येवायला काही हे नाही असून. फक्त इकडून येतात नाही तर मग तऱ्याच्या पारीवर तिकडे मग खूपच बगाड राहते. अच्छा अच्छा. उन्हाळ्यात नाही भेटली, पण आता हो, पावसाळ्यामध्ये वगैरे आता सुद्धा पाणी भरून हा. भरून राहतं ना पूर्ण तलाव. हिवाळ्यात पावसाळ्यात हम्म. असं भीती आहे लेकरांना. बरोबर. अजून जसा शिक्षण चांगला मिळतो का गावामध्ये? नाही मिळत काय. गावामध्ये जसं शाळा आहे तर तिथे शिक्षक आहेत का शिकवण्यासाठी? काय तर शिक्षण म्हणजे तरी पण कसं आहे? चांगलं पद्धत. आता जसं चालत तसं चालत आहे. हा चालतं. म्हणजे जसा पाहिजे तसा नाही. कारण आता जसं आपला आदिवासी एरिया आहे खूप मागे होता ना, हो तर आता अगर त्याला सामोर घेऊन जायचं आहे तर शिक्षण चांगलं द्यायला पाहिजे. हो. तर त्या प्रकारे शिक्षण मिळत आहे का? जसं गावच्या शाळेमध्ये किती 5वी पर्यंत आहे ना, हो. तर याच्यानंतर शिक्षण घ्यायला कुठे जावं लागतं त्यांना मग? अच्छा अच्छा. हा. तिथं 5वी पर्यंत तिथं 10वी काय केले. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझी मुली दोघी आहेत ना, मी मला. अच्छा अच्छा. लेकरं बाळ आहे, लेकरी आहे, सगळेच आहे. ते काय हे रोडाच्याच होय का? नाही नाही, रोडाचं नाही, आपण सर्वच दाखवत आहे की जसं आपला जो आदिवासी एरिया आहे या जो आपला गाव आहे त्या गावामध्ये कशा प्रकारे लोक राहतात त्यांचं आतापर्यंत, म्हणजे जसं आपण म्हणतो ना सिटीमध्ये खूप मोठी सिटी झालेली आहे, खूप मोठे मोठे बिल्डिंग बनलेले आहेत, मेट्रो आलेले आहे नागपूरमध्ये. तर गावामध्ये काय झालेलं आहे, गावाचा उद्धार कुठपर्यंत झालेला आहे, गावाचा विकास कुठपर्यंत झालेला आहे, आपण हे दाखवण्याची कोशिश करत आहे. तुम्ही तर सिटीचं सांगता लोकांना की नाही हे सिटीमध्ये हे केलं ते केलं, पण गावामध्ये तुम्ही काय केले आपण हे दाखवण्याची कोशिश करत आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे, गावामध्ये काय होत आहे? होता हेच ते सांगितले ते रोड वगैरे हो. रोड म्हणजे सुविधा चांगली नाहीये. सुविधा चांगली नाही आहे. हे बोर बिघडते, पाणी पिवा नको म्हणते इच्छा. अच्छा, पाणी चांगलं नाहीये. हो, पिवा नको म्हणते. मग पाणी कुठला पिणार तुम्ही? पाणीचे साधन नाही आहे. अच्छा, पाण्याचं साधनच नाहीये. नाही आहे. हे हिरबी कवापासून तसंच आहे. अच्छा, हा विहीर तर बघितलं पूर्ण खराब आहे विहीर. खराब आहे. हे इच्छा पेवायच नको म्हणते, तर कुठे जाऊन पाणी साठलं. हो, कोटी खांदाचं आहे करून आता पाणी पिवा नको म्हणते, मग पाणी गावात जावं लागत तेवढं दूर. हा. आता ही एकच खराब आहे की तिकडे समोर पण आहे, नाही, पण खराब तिकडे आहे? पेतात तिकडे, हेच इच्छा अच्छा, पाणी हे नको एकच प्यायला. खराब आहे म्हणजे एवढ्या एरियामध्ये जेवढे लोक तिथलं पाणी पितात हो, ते फक्त त्या बोरवेलचं पेवा पाणी खराब आहे. लिहून आहे ना तिथं हो, लिहून आहे. पाणी आधी लिहिलं आहे योग्य म्हणून, पिण्यासाठी अयोग्य म्हणून हो. लिहिलंय. हो. अच्छा, मग तेवढ्या दूर तुम्हाला जावं लागतं पाण्यासाठी. हा, तेवढं जावं लागतं, पण पेते येतो नाही. हम्म. अजून काय समस्या तुमच्या? नाही, काही नाही आहे. काही नाही, सर्व चांगलं. हा. तसं आता जसं तुम्ही किती वर्षापासून गावात राहता? आम्ही झालं 40-50. अच्छा, कधी इच्छा नाही झाली गावाच्या बाहेर जाण्याची? नाही जात कोटीच्या, आता काय जाऊ. तर सर्व म्हणजे जसं आपण तुम्ही नागपूरला कधी गेलेच असणार, सिटी मध्ये कधी गेलेच असणार. असं मी आणि जातो. अच्छा, तर तिथे जसं तुम्ही त्यांचं जीवन बघितलेलं आहे की कसे ते राहतात, त्यांचे कसे मोठे मोठे बिल्डिंग, चांगले घर असं हो. बघितलंच असणार. तरी पण जसं आता आपण गावामध्ये आल्यानंतर मग इथेच राहण्याची इच्छा होते आपली की आपली पण इच्छा होते तिकडे जाण्याची? नाही होय, नाही इथं आपलाच गाव बरा. माझं.
आपलाच गाव. किती असलं तरी आपलाच गाव. हा. जोपर्यंत आपल्या घरी येत नाही आपण तोपर्यंत हो. आपल्याला सुकून मिळत नाही. बरोबर. आपलाच गावचं आम्हाला. म्हणजे समस्या असतील तरी आपण समस्यांना हा. साथमध्ये राहूनच आपल्या गावीच आपल्या घरीच राहू. आपलाच गावचं आम्हाला. जसं अजून आपण बघत आहे की तुम्ही म्हणजे कोणते काम वगैरे करताय? कोटीच बी जातून कोणी निंदा गोडीले धान लावाले धान कापाले हं, हं, हं. झालं. त्याच्या व्यतिरिक्त झालं मग काहीच कामच- नाही. मग कामच- घरी राहणे. हा कामच नाही आहे कामच नाही. आमच्याकडे नेहर नाही आहे किती काही. रुपये रोजी मिळतो मग? 150-200 देते. 150-200 रुपये रोज. म्हणजे जवळपास हो 6,000 पर्यंत रोजचाही बाजार खर्च कसा बाजार आहे? खर्च निघून जाते. आणि बाकी काही अगर काय झालं आपल्या तब्येत खराब वगैरे तर मग त्याच्या वेळेस कोच्चे जी पैसे लावा लागते हो. पैसा लावा लागते तेव्हा सुई दवाई देते डॉक्टरला. आणि जसं की आपल्या गावी जसं तब्येत खराब झाली तर मग कुठे जाता तुम्ही? हिवऱ्याला डायरेक्ट हिवरा. आपल्या गावी काहीच सुविधा नाही. नाही आहे. डायरेक्ट हिवराच झाला. हिवऱ्याला हिवरा किती किलोमीटर येतो इथून? 5-6 किलो. 5-6 किलोमीटर. तुम्ही तिथून आले हो आहेत हो का? आता तेवढं असं ना तेवढंच असेल. तर मग जाण्यासाठी काय सुविधा? कोणी गाडी न जाते एसटी मग तिथं उभं राहते ते नांगदेव पाशी. एसटी पण तर वेळ नाही आहे त्याचा. वेळ हा. केव्हा येणार केव्हा नाही. हो पण मग पैदल जावं लागतं मग. अच्छा. हो. एवढ्या जंगलातून हे पैदल जाणं होते मग कोणी संग राहिला तर भीती नाही वाटत? भीती वाटते शेर निघले आहे. हो तेच तर. आता हो. बघितलं आम्ही सेर वाघ वगैरे बघत आहे आपण न्यूज मध्ये पण येतच राहतो इकडे की सेर वगैरे आहे. हो ते कोणी संग राहिला तर गेलो नाही तर असे गाडीनं नेऊन देते. हम्म. नेले का बरं चला बाबा दवाखाना जायचं आहे ते. नाहीतर मग काही सुविधा नाही. मग काय सुविधा नाही. अशा प्रकारे आपली जीवनशैली आहे इकडे गावाकडे. हम्म. आपण तिकडे दाखवतो की खूप चांगला आहे आपला देश खूप चांगला समोर निघत आहे. पण अगर गावात येऊन बघितलं तर हे बघू शकतो आपले गाव किती मागे आहे. हो ते शेर निघले आहे अस्वल निघले आहे. हो बट काळ्या पाटाला नाही जात. बापरे. अस्वल पण आहे का इकडे? हो हे चालती एक रोज ते तिकडे बापरे. अस्वल. तर तुमच्या घराच्या मागे जसे जे आपल्याला हो, शेती दिसत आहे. कुत्र्याला नेला इथं वाडीत. हा हा अच्छा. हो कुत्र्याला नेला. घरी कोण कोण आहे मग आपल्या? सून नाही नाती नाही अच्छा. पोरगा आहे कुठे गेले? कामावर. अच्छा कामावर. कोणत्या कामावर जातात? इरीच्या कामावर गेलाय पोरगा. अच्छा. सून गेली गावाले बाहेर. खुश आहे तुम्ही? हो. बिलकुल खुशच राहावं लागतो. जशी आहे तशी जिंदगी आपली. चला ठीक आहे. धन्यवाद टाइम दिल्याबद्दल. करा आराम करा. ही जे बोरवेल आहे आपण जे बघत आहे तिचं पाणी अयोग्य आहे पिण्यासाठी सांगितलेलं आहे यांना. आणि जिथे आपण पाणी पिलेलं आहे ज्या बोरवेलचं आपण पाणी पिलं तिथे थोडं चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पाणी चांगलं आहे का पिण्यासाठी? मग हे आता घरच्या कामासाठी घेऊन जाता? अच्छा पिण्यासाठी मग कुठून आणता? अच्छा ठीक त्या विहिरीवर त्या बोरवेल वरून. चला इथे लिहून ठेवलेलं फक्त पाणी पिण्यास अयोग्य म्हणून बाकी काही आलेलं नाही. काय म्हणता मित्र? काय कुठं चालले? काय खेळता? गिल्ली खंडू? या वयामध्ये? कोणत्या क्लास मध्ये? हो फायनल इयरला आहे. काय करताय? BA. कोणत्या कॉलेजमध्ये आहे? मॉरिस नागपूर. मॉरिसला शिकत आहे तो आणि इथे गिल्ली खंडू खेळत आहे. रेग्युलर नाही करत का कॉलेज? नाही. का बरं? ऍक्सिडेंट झाला. अच्छा अच्छा. मग केव्हा जाणार आहे आता? मॉरिसला जसं आता आहे मग इथे कुठे राहत होता? अच्छा हॉस्टेल होता. हॉस्टेलमध्ये. जसं आता आपल्या गावामध्ये किती मुलं आहेत जे बाहेर शिकतात? आणि मग जॉब वगैरे करायचं असेल तर? जॉब सरकारी मिळणार का? तयारी करू आपण. बरोबर. किती आहेत जसे आपल्या गावामध्ये किती जे विद्यार्थ्याचे लागले आहेत गव्हर्नमेंट जॉबवर? हो 4-5 लागलेले आहेत. कोणकोणत्या याच्यावर लागलेले आहेत? ते कोणी मंत्रालयामध्ये. अच्छा मंत्रालयामध्ये लागले. कोणी काही मिलिटरी पोलीस वगैरे?
सीआरपीएफ हा, हा. मिलिटरीवाले तर कोण नाही. अच्छा, मिलिटरी कोण आहे? पोलीस? पोलीस मध्ये नाही. अच्छा, जसं आता आपण इथे सर्वात जास्त ट्रायबल म्हणजे आदिवासीच असणार, एसटी कॅटेगरी हो. सर्वात जास्त. आता एसटी कॅटेगरीला एवढी सुविधा मिळतो, आरक्षण मिळतं. त्या आरक्षणचा मग कसा फायदा कोणाला मिळत आहे? कसा मिळत आहे? कारण बघा, आपण बघितलं तर जॉब्स मध्ये आता तुमच्याच गावातून बघितलं तर 4 लोक गेले. मग आरक्षण फक्त शिक्षणातच घेत आहे की अदर ठिकाणी पण घेत आहे? शिक्षण जसं आता गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत खूप साऱ्या, त्यामध्ये सुद्धा आपल्याला आरक्षण मिळतं. बरोबर. मग त्याचा फायदा कसा फायदा? हा. होते ना. ठीक आहे, पण तुमच्या गावातून तर 4च लोकांनी घेतला ना. हो. मग बाकीचे जे तयारी नाही करत का? त्यांची घरची सिच्युएशन काय तेच आहे. हो, एक हे गोष्ट आहे की आपण म्हणतो की एसटी कॅटेगरीला म्हणा, एससी कॅटेगरी आपण आरक्षण देतो, पण त्यांची परिस्थिती अशी आहे की त्या परिस्थितीनुसार ते त्यासाठी तयारीच नाही करू शकत. तर याच्यासाठी मग काय करू शकतो आपण? त्यांना तशी परिस्थिती अनुकूल करून द्यावं. जसं आज दारूबंदीवर दारूबंदी. तोच एक आपल्या गावामध्ये किती लोक दारू पितात? खूप आहेत. आणि तुमच्या वयामधले? आमच्या वयामधले इकडचे मुलं तर कोण नाही, हा. तिकडचे आहेत. अच्छा, म्हणजे गावातले पितात, टोलीवरचे नाही पित. माझ्या तिथून 15 एज पासून चालू होणार मुलाचे. अच्छा, सर्वच पितात. 15 वयापासून? बापरे, एवढ्या कमी वयापासून? जसं आता गावामध्ये आपण राहतो, तर मग हे जे 15 वयापासून पितात मग त्यांना आपण सांगत नाही, जसं आता तुम्ही शिकत आहे, तुम्ही पित नसणार, मी असं कन्सिडर करत आहे की पिता. आम्ही नाही आम्ही नाही. तर आपण पित नाही तर बाकीच्यांना मग तुम्ही सांगत नाही का की दारू पिल्याने काय होतं की नको पिया म्हणून? गद्यांनी ज्ञान दिलं तर आपल्यालाच देतात. ते तर एक गोष्ट आहेच, बरोबर. गद्याला किती गाण द्याल ते म्हणतात ना, नाही तर कुत्र्याची शेपूट वाकडी तर वाकडीवाला काम आहे. बरोबर. तर तरी पण तुम्ही सांगत असणार, तुमचे जे मित्र असणार कोणी जे तुमच्या साथमध्ये असणार, जसं तुम्ही काय करता? हो, काय शिक्षण चालू आहे? सोडलं? मग काय काम चालू आहे? बस रोजगार. रोजगार काय रोजगार करता? हातमजुरी. हातमजुरीमध्ये तरी पण जसे हे शेतीचं काम. आपलं इथं जाणार काय म्हणजे याला घरकाम मध्ये जातो सर, मिस्त्री, हेल्पर. आणि बाहेर कोणते कोणते काम करतो? बाहेर जातात. तिथे रस्त्याने मला अजून हे दिसले वीटभट्टी वगैरे, तिथे जातात आपल्याकडचे, ते सांगत होते काकाजी आपले. तर ह्या जसा रामटेक आपला तहसील आहे, बरोबर. तुमचा तहसील काय? रामटेक आहे. रामटेक तहसील पासून जसं तुम्ही 30-35 किलोमीटर वर आहे, तर काय सुविधा तुम्हाला मिळतात? हो, बसाची बस सुविधा मिळत आहे. तर बस सुविधा कशी दिवसभरात किती वेळा येतो इकडे? सकाळी जाते जे मुलांना नेण्यासाठी शाळेचे जे आहे 3 टाइम 3 टाइम येतात, म्हणजे दुपारी एकदा आणि संध्याकाळी सोडताना एकदा, हे 3च आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त अगर आपल्याला कोणत्या असं टाइमला गरज आहे जाण्याची, तर मग तेव्हा सुद्धा पर्सनल काही करून. आणि इमर्जन्सीच्या वेळेस रात्री काही झालं पकडून काय गावामध्ये, आपलीच आहे बाईक. आपलीच बाईक. पण अशी इमर्जन्सी जेव्हा आपण बाईकने जाऊच नाही शकत, तेव्हा मग अच्छा आहे का? मग ते किरायाने करून न्यावं लागत असेल. आपली आहे मग परिस्थिती की गाडी करून घेऊन जाणे, कारण साधारण गाडी केला तर तो 1000-2000 घेतोच. दवाखान्यात तेवढे जायचे तर तेवढे तिकडे जातात. तर एक अँब्युलन्स वगैरेची आपण रिक्वायरमेंट नाही केली का आपल्या गावाकरिता, म्हणजे जवळचं कुठे? नाही. का बरं? बोला ना बोलाल तेव्हाच तर तुम्ही काहीतरी करा. आता जेवढे पण काही गोष्टी आपल्याला मिळाल्या ते बोलूनच मिळालेल्या आहेत. अगर तुम्ही बोलणारच नाही तर काहीच नाही मिळणार. जे आता आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहे, पण तो अधिकार केव्हा मिळतो आपल्याला? जेव्हा त्या अधिकारासाठी आपण लढतो. बरोबर. आता तुम्ही आता शिकलेले आहे, ते पण नागपूर सारख्या ठिकाणी राहून आहे, तर थोडा तर तुम्हाला तेवढा नॉलेज असणारच. तर मग त्यासाठी तुम्हाला लढायला लागणारच. या तुम्ही जसे सरपंच असतात, जसे आपले आमदार असतात, त्यांना एक रिक्वायरमेंट करू शकता आपल्या गावाकडून, एक हे ठेवू शकता की आम्हाला थोडा एक जवळपासच्या एरियामध्ये या कुठेतरी आम्हाला, जसा आपला हिवरा बाजार आहे, हिवरा बाजारला या 2-3 गाव मिळून, जसं तुमचं गाव हे आहे ना गट ग्रामपंचायत आहे, तर गट ग्रामपंचायत म्हणून एक तरी तुम्ही अँब्युलन्स करून द्या, एक तरी, म्हणजे जेणेकरून कोणी पण तुमच्या 3 गावामधून एका इमर्जन्सी वगैरे येत असेल तर त्यांना सुद्धा हेल्प होणार ना ती. ठीक आहे. सरकारी मध्ये ऍम्ब्युलन्स आहे. कोणत्या गावी आहे ती?
हिरो हिवरा बाजारला तर येतो का मग ती अगर कॉल केला तर हो, येतो. पैसे घेतो की फ्री मध्ये ते तर सरकारी तर फ्री आहे पण पैसे घेतो ड्रायव्हर पैसा घेतो ना असं कामच पण हे आपण सर्वीकडेच बघत आहे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण होते असा की बाकीचे तर सुविधा आपल्याला फ्री दाखवतात पण ड्रायव्हर काय करतो स्वतः पैसे घेतो ह्या गोष्टीचे पूर्ण किराया काढून घेतो. काहीच नसतो. तेच तर काय तुमचं म्हणणं आहे? अजून काही डिमांड्स वगैरे काय तुम्हाला सजेशन कुणाला द्यायचं असेल या गव्हर्नमेंटला काय म्हणायचं तर बोलू शकता तुम्ही सांगू शकता आमच्या नाही, मीडियातर्फे तुम्ही तर बघितले ना आमचा गावचा रोड हा सोप्या पहिला रोड काहीच नाही फक्त गावामध्ये एक लायब्ररी पाहिजे झालं. याचं सर्वात जास्त डिमांड असते की गावामध्ये लायब्ररी तर गावामध्ये आपल्या लायब्ररी नाही आहे का आपले जे सरपंच आहेत त्यांना साहेबांना नाही म्हटलं आपण बोलला आपण ते म्हणतात की तुम्ही रूमची अरेंज करा ते रूमची अरेंजमेंट नाही आहे का जशी गावची शाळामध्ये नाही आहे जागा गावची शाळा असेल ना नाही. गावची शाळा कुठे आहे बघू शकतो का आपण जाऊ आपण तिकडे चला काय म्हणणं स्थळ एकच उपाय आहे. हम्म. म्हणजे म्हणणं आहे की सरकारनं गरीब करणार सरकारला काय करायचंय गरीब गरीब करायचं कुणाला गरीबांना अजून गरीब करायचं असं तुमचं म्हणणं आहे तेच